ऑर्गनायझर यांना विनंती करतो की गुणलेखक आणि समालोचका शेजारी यायचंय. मी ऑर्गनायझर यांना विनंती करतो की गुणलेखक आमच्या जवळ पाठवा. हा मी मगाशी सांगणार तो जे यूट्यूबवरून आपल्याला जे बघायला मिळते एच ऑफ आर इव्हेंट जे आपल्या संपूर्ण जगात आपल्याला जे पाठवत आहे एच ऑफ आर इव्हेंट त्यांचे अतुल आंबेडकर आणि टीम हे मालक आहेत. अतुल आंबेडकर जर तुम्हाला यूट्यूबवर काही कुठले मोठे कार्यक्रम किंवा सामने भरवायचे असतील तर आपण त्यांच्याशी संपर्क साधा. अतुल आंबेडकर एच अँड आर इव्हेंट यांचं सकाळपासून आम्हाला नाव घ्यायचं क्रमप्राप्त होतं. हरकत नाही. खेळाला सुरुवात होते. दैवज्ञ टायगर विरुद्ध दैवज्ञ एव्हेंचर. पहिल्या चेंडूत एक धाव. कुणाला अरे एक धाव झाली. एक धाव झाली. एक धाव झाली. और इथे कोण आहे गुणलेखक स्कोरर कोण आहे. एक मिनिट जरा 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 थांबा. पंच स्कोरर जरा आमच्या जवळ पाहिजे. जरा 2 मिनिटं. एक धाव झालेले. 2 मिनिटं जरा थांबा. जरा आमचे स्कोरर जरा आमचे ताबा घेत आहेत. नाव एक झालं. एक धाव झाली ना. धाव ना झाली. नाव झाले टायगर. टायगर खेळतात. 2 बॉल 1. हा इव्हेंचर आणि अवांतर धाव. 3 धाव झाले. थांब. सुंदर टॅपिंग केलेला. हे चांगले फलंदाज आहेत. पहिल्या मॅच मध्ये ते नाबाद राहिलेले आहेत आणि आतापर्यंत जेवढ्या प्रीमियर लीग झाल्या त्यात त्यांनी सगळे नाव गाजवलेले आहेत. किती झालं. 9 बॉल. 2 बॉल 3 झाले ना. 2 चेंडू 3 धावा. बॉलर कोण आहे. 4 झाला. 2 मिनिटं जरा जरा अजून आमचे गुणलेखक जरा 2 मिनिटं जरा. दैवज्ञ एव्हेंचर. दैवज्ञ एव्हेंचर ठीक आहे. फलंदाज त्यांची क्षेत्ररक्षण. बॅट्समन नाव कृपया. शेखर भडेकर आणि साई देवरुकर. मी जरा आता बाळा हळदणकर आलेले. आम्ही जरा त्यांना आमची झलक त्यांना दाखवावी असं मी त्यांना विनंती करतो समालोचनाची. कारण अजून तुमचं स्पर्धा व्हायला वेळ आहे. तर आपण आम्ही विनंती करतो बाळा हळदणकर याने की आपण आपलं समालोचन करावं. धन्यवाद. टायगर खेळतात. एव्हेंचर. टायगर जिंकला. टायगर म्हणजे बॅटिंग वाली. हां संदीप कारेकर. धन्यवाद संदीप कारेकर काका.
उशिरा आलेल्या रसिक प्रेक्षकांच्या माहितीसाठी चालू असलेला सामना दैवज्ञ टायगर्स वर्सेस दैवज्ञ एव्हेंचर. नाणेफेकीचा कौल लागला तो म्हणजे दैवज्ञ टायगर्सच्या संघाच्या बाजूने आणि प्रथम फलंदाजी स्वीकारली ती म्हणजे दैवज्ञ टायगर्सच्या संघाने. हेलो 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 आवाज बढ़ावा. हेलो 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 थँक्यू. धावसंख्या मात्र इथं धावफलकावर लागली जाते ती म्हणजे बिनगडी बाद 9. पाहूया गोलंदाजी मार्कवर दाखल झाला तो म्हणजे साहिल राईट हँड गोलंदाज. पंचांचा दोन धावेसाठी इशारा आणि सॉरी एक गडी बाद झालाय तो म्हणजे शेखर बडेकरच्या स्वरूपात. संघ मात्र आता मात्र पोहोचतो तो म्हणजे एक गडी बाद 11. पाहूया साहिल आपल्या गोलंदाजी मार्कवर तयार. हलक्या हाताने साई यांनीही तडकावून काढलेला हा चेंडू म्हणायला काहीच हरकत नाहीये. चेंडू जातो डिक्लेरेशन बॉक्स. एका धावेसाठी एक या धावसंख्येने संघ पोहोचतो एक गडी बाद 12. पाहूया अजूनही दुसऱ्या षटकातील काही चेंडूचा खेळ बाकी असताना तडकावून काढलेला चेंडू पण तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल ते म्हणजे सिद्धांत बेलवलकर यांच्याकडून. धाव काही देत नाहीयेत. धावसंख्या मात्र रोखून धरण्यात त्यांना यश प्राप्त होतंय. धावसंख्या मात्र अजूनही आहे तिथेच. पाहूया पुन्हा एकदा साहिल राईट हँड गोलंदाज आपल्या गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा तयार. आई हलक्या हाताने तडकावून काढलेला चेंडू साहिल याने आणि मला वाटते चेंडू जातो पुन्हा डिक्लेरेशन बॉक्स. एका धावेसाठी संघ पोहोचतो 13 वरती. दुसऱ्या षटकातील अजूनही काही चेंडूचा खेळ बाकी असताना फुल टॉस चेंडू गॅपच्या दिशेने तडकावलेला हाही चेंडू. पाहूया पंचांचा काय इशारा येतोय आणि चेंडू जातो पुन्हा एकदा डिक्लेरेशन बॉक्स मध्ये. दरम्यान षटक संपतंय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर दैवज्ञ टायगर्स या संघाची धाव संख्या मात्र इथं धावफलकावर लागली आहे ती म्हणजे एक गडी बाद 15. चांगली सुरुवात पुन्हा एकदा इथे आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे दैवज्ञ टायगर्स या संघाच्या फलंदाजांकडून. पाहूया तिसरं षटक कोण घेऊन इथं प्रगती फलकावरती मार्गस्थ होतोय. दैवज्ञ इव्हेंजर्स या संघाकडून बॉलर नेम सांगायचंय. बॉलर नेम पंच प्रथमेश. पहिला चेंडू कल्पेशसाठी. कल्पेशाने हलक्या हाताने ऑफसाईडच्या दिशेने तडकवलेला चेंडू आणि चेंडू मात्र एका धावेसाठी समाधान मानावं लागतंय एक या धावसंख्येने. डी चेंडू जातो डिक्लेरेशन बॉक्स. डी धावेसाठी एका धावेसाठी. पाहूया पंचांचा इथे काय इशारा येतोय. डी चेंडू जातो डिक्लेरेशन बॉक्स एका धावेसाठी. तिकडे बघून सांग. नाही मला विचार. धावसंख्या झाली 16. वैयक्तिक पहिलं आणि संघाचं तिसरं षटक घेऊन इथं प्रगती फलकावरती मार्गस्थ झालाय तो म्हणजे प्रथमेश. पाहूया या सामन्यासाठी लाभलेले नियोजित पंच कुणाल गावणकर तुर्बा एक्सप्रेस, त्यानंतर तेजस कारेकर आणि आपल्या इकडे थडंपारी या ठिकाणी उपलब्ध आहेत. पाहूया जाऊया पुन्हा एकदा मॅच मध्ये. आई मला वाटते बॅटचा बॉलचा काही संबंध आला नाहीये. ओव्हर थ्रो मात्र जरूर केलाय. चेंडू जातो. धाव काही दिली नाहीये पण चेंडू मात्र ओव्हर थ्रोच्या स्वरूपामध्ये डिक्लेरेशन बॉक्स 2 धावेसाठी. जिथे एकही धाव नाहीये त्या ठिकाणी 2 धावा देऊन बसल्यात ते म्हणजे दैवज्ञ एव्हेंजर्स या संघाचे क्षेत्ररक्षक. आधीच कर्जबाजारी आणि त्यात उष्णा शेजारी असं म्हणायला काहीच हरकत नाहीये ते म्हणजे दैवज्ञ एव्हेंजर्स या संघाच्या क्षेत्ररक्षकांना. पाहूया पुन्हा एकदा तिसऱ्या षटकातील अजूनही काही चेंडूचा खेळ बाकी असताना प्रथमेश राईट हँड गोलंदाज पंचांना पार करून टाकलेला हा चेंडू. पाहूया पंचांचा काय इशारा येतोय आणि मला वाटते जोरदार प्रहार करण्याच्या नादामध्ये मात्र कल्पेश लेफ्ट हँड फलंदाज बाद होतोय.
धावसंख्या मात्र आहे तिथेच, त्याची जागा घेण्यासाठी गेलेला फलंदाज तो म्हणजे राईट हँड फलंदाज विशाल. पाहूया विशाल आपल्या संघासाठी किती धावांचा डोंगर उभा करून ठेवतोय, काय योगदान देतोय. पुन्हा एकदा सुंदर गोलंदाजी, प्रथमेशाची फुलटॉस, चेंडू तडकावून मारण्याचा प्रयत्न, रनआउटचा चान्स येऊ की नाही, होय की नाही पाहूया. पंचांकडे मात्र अपील तर केला आहे, पण पाहूया या ठिकाणी पंचांचा मात्र कोणता इशारा येतोय. खरोखर योग्य अशी सुंदर अशी पंचांची कामगिरी मात्र इथे पार पडताना आपल्याला पुन्हा एकदा पाहायला मिळते. पंचांचा इशारा नोट आउट, चेंडू मात्र निर्धाव जातोय. पाहूया पुन्हा एकदा सुंदर इथून तडकावून काढलेला चेंडू, गचा क्षेत्ररक्षण आणि चेंडू जातो 1 2 3 4. विशाल बेलवलकरांच्या बॅट मधनं निघालेला खणखणीत चौकार. पंचांचा नोचा इशारा, एकूण 5 धावा. पाहूया पुन्हा एकदा एकूण 5 धावा. सगळा गेला, बंदच कर, राहू दे, बंद कर, ते गेल्यावर चालू करूया. हॅलो, धावसंख्या झाली आहे 23.
हॅलो 6 धावा. लावलाय ना तो काय लावलाय 7 ना 7 धावा. पहिलं षटक. चांगलं क्षेत्ररक्षण. धावसंख्या होते 8. पहिलं षटक 8 धावा. नऊ धावा. एक षटक 9 धावा. जिंकायला हवे 40. दैवज्ञ टायगर यांची धावसंख्या झाली होती 39. जिंकायला हवेत दैवज्ञ एव्हेंचर या संघाला 40. पहिल्या षटकात धावसंख्या झाली 9. 18 चेंडूत 31 धावा. वा सुंदर सुंदर क्षेत्ररक्षण. फक्त एकच धावसंख्या होते 10. धावसंख्या होते 10. जरा मी विनंती करतो की जरा समालोचकाची जरा शेजारी जय उपस्थित जरा कृपया बाजूला व्हा. जरा आम्हाला जरा 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 बाजूला व्हा. जरा आणि फलंदाज बाद. उंच. मला वाटतं ही मॅच आपण जसा अभ्यास करतो की अभ्यास म्हणजे अभ्यासाच्या व्यतिरिक्त म्हणजे पेपर आलेला आहे. सगळ्यांना टर्फची सवय झालेली असते. या टर्फची सवय नाही. हा वेगळा आगळावेगळे त्यामुळे फलंदाजाला अंदाज घेता येत नाही. उंच टोलवाले जातात आणि फलंदाज बाद होतात. हा वेगळीच प्रश्नपत्रिका टाकलेली आहे. वेगळीच प्रश्नपत्रिका. त्यामुळे त्या प्रश्नपत्रिकेनुसार आपल्याला उत्तरपत्रिका सोडवायची आहे. धावसंख्या झाली 10. धावसंख्या आहे 10. जिंकण्यासाठी हवे 40. आणि वाईट चेंडू अवांतर धावसंख्या. धावसंख्या वाढते 1 ने 11. 11 धावसंख्या. सुंदर आणि जोरात धावत त्याने एक धावसंख्या काढलेले. साहिल आलेले आहेत बऱ्याच वेळाने. साहिल. यश गावणकर कुठे असतील त्यांनी समालोचक ठिकाणी यायचे. यश गावणकर आणि मिलिंद नार्वेकर हे जिथे असतील त्यांनी समालोचक ठिकाणी यायचंय. आले मिलिंद नार्वेकर इथे. धावसंख्या 12 आणि धावसंख्या धावून काढलेले झाले 13. 4 चेंडू 13. दुसऱ्या षटकातील 4 चेंडू झाले. इथे बुलेट शॉट रॉकेट शॉट असे आता आवश्यकता आहे. अशी एक धावेची काही धावसंख्या फारच कमी आहे. दुसऱ्या षटकात धावसंख्या 13. असे शॉट 2 कारण 2 धावसंख्या वाढते 15. बुलेट शॉट रॉकेट शॉटची गरज आहे. जरा 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 किती धावसंख्या 5 धावसंख्या. धाव किती 2 धाव. धावसंख्या वाढते 17.
5 चेंडू 17. दुसरं षटक आहे. 17. बघू पंच काय निर्णय देत आहेत. 2 धावा. 17. 18. 2 षटकात 18 धाव संख्या. फक्त 18 आहे. जिंकायला हवे 40. 22. आता 12 चेंडू आणि 22 धावा. बुलेट शॉट, रॉकेट शॉट जे कुठले असतील ते शॉट मारायला लागतील. टॅपिंग चालणार नाही. याची फलंदाजांनी दक्षता घ्यायची आहे. टॅपिंगचे दिवस गेलेत. 2 षटकात धावसंख्या होते 18. 12 चेंडू 22 धावा. नावाजलेले खेळाडू DPL गाजवलेले साहिल. बघूया काय करतात करामत. आईला पहिला चेंडू भुरके यांनी मागचं षटक पण चांगलं टाकलं होतं. सुंदर गोलंदाजी भुरके यांची. त्यांना गोलंदाजीचा फार अनुभव आहे. अबाव 50 इयर्स. सुंदर गोलंदाजी. 18. 1 चेंडू 18 धावा. तिसरं षटक घेऊन येत आहेत बुरके. हरकत नाही. इकडे टाकू का तिकडे टाकू. याच्यामध्ये 1 धाव चोरून गेलेली आहे. धाव संख्या होते 19. तिसरं षटक घेऊन येतात बुरके. बघू पंच काय निर्णय देत आहेत आणि फलंदाज बाद. बघू पंच काय निर्णय देत आहेत. किरण नार्वेकर यांचं हार्दिक स्वागत. किरण नार्वेकर पण आहे ना, ऑर्गनायझर आहे ना. किरण नार्वेकर यांचं आगमन झालेलं आहे. बघूया पंच काय निर्णय देत आहेत ते. युट्यूब वर HR इव्हेंट युट्यूबचे अतुल आंबडेकर आणि टीम वाईड घोषित करण्यात आलेले आहे. अवांतर धावसंख्या झाली 20. पंच चेंडू किती झालेत. डिसिजन, लास्ट डिसिजन. अंपायर डिसिजन. हॅलो हॅलो. काय झालं शेवटचा डिसिजन काय. डेड बॉल झाला. डेड बॉल बोलतात काय. पंच काय. पंच निर्णय काय. वाईड 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 वाईड. एकदा आऊट पंच. बघा बापरे. किरण काय म्हणून बघे. किरण पंचांचा निर्णय अंतिम राहील. काय समजत बॉल दोनच आता
बॉल काउंट नाही केला दोनच बॉल झाले दोन बॉल हा वाईट पकडून 20 होतात वाईट आहे ना आउट आहे ना वाईट स्टंपिंग आउट होतं ना त्याचे रूल काय आहे अजून पंचांचा निर्णय आलेला नाहीये काय झालं करंट नाही लागला म्हटलं करंट लागला काय पंच आणखी ऑर्गनायझर डिस्कस करतायत जे डिसिजन येईल ते दोन्ही संघाला मान्य करावं लागणार आहे कुठे गेले पोलीस आपले जे दैवज्ञ संघ जे आहेत आपले दैवज्ञ बांधव सगळीकडे पसरलेले आहेत अजून निर्णय झालेला नाहीये पण ते तिथे जरा लवकर करावे श्रमपरिहार कुठे करायचा श्रमपरिहार कुठे करायचे ते ठरवा अंपायर काय डिसिजन घेतलाय तुम्ही हा वाईट आहे ना बघून बघून घेऊन जाऊ नका सगळ्यांना घेऊन जा बरोबर ना अरे वा बस अजून काय दोनच झाले बॉल हा वाईट की आउट आहे हा अजून डिसिजन चालू आहे अरे काय अंपायर राहून दे थांबा पंचनी थांबा जरा वेळ लागतोय आपल्या इकडे युट्यूबचे H&R इव्हेंट युट्यूब या संपूर्ण जगात आपल्याकडे दैवज्ञ प्रीमियर लीग 7वा पर्व चालू आहे त्यातले अतुल आंबेडकर आणि टीम हे आपल्याला युट्यूब वरून सगळं दाखवत आहेत आपल्याकडे जे ऑनर आहेत संजय कुष्टे किरण नार्वेकर जे आताच ते आलेले आहेत प्रसन्न देवरुखकर काय निर्णय झाला डिसिजन काय आहे अंपायर आउट आउट ना बॉल काउंट ना आउट की नॉट आउट टीम मेंबर अंपायर ए कुणाल आउट आहे ना बॉल काउंट ना बॉल काउंट आहे ना बॉल काउंट नसणार बॉल काउंट नसणार वाईट आहे विकेट गेली हा विकेट गेली ना मगाशी सगळ्यांनी निर्णय झालेला आहे क्षेत्ररक्षक आहे अंपायर आउट आहे की नॉट आउट आहे फक्त एवढं सांगा आम्हाला आउट आहे आउट आहे अशा प्रकारे अंपायरने आपल्याला आउटचा डिसिजन दिला आहे बॉल काउंट नसणार वाईट आहे हा बॉल काउंट आहे की नाही बॉल काउंट हा काउंट आहे मग तीन झाले आपल्याला खेळायला सुरुवात करायची आहे सगळ्या खेळाडूंनी मैदानाबाहेर यायचंय जे इतर खेळाडू आहेत त्यांनी कृपया मैदानाबाहेर यायचंय आणि खेळायला सुरुवात करायची आहे पंचांचा निर्णय झालेला आहे असं आम्हाला वाटतं अजून डिस्कस चालू आहे का हा बॉल पकडून तीन हा जर असेल तर तीन काउंट झाला तर त्याचा दोन आहेत आज हॅलो हा जर बॉल काउंट झाला तर 3 रन सॉरी 3 बॉल नाही तर 2 बॉल हा दुसरा बॉल एकत्रच काढली हा मग आता हा तिसरा बॉल मग तिसरा बॉल येईल ना तिसऱ्या बॉलला काय करायचं थांबलो ना
हे काय काय झाला निर्णय अजून? हे कुणाल काय रे बस किती झाले 21 ना किती? हा बॉल काउंट तीन तीन चेंडू 20 झाले 20. 3 बॉल 20 तीन चेंडू आणि 20 धावा. त्याला खेळायला सुरुवात करा. खेळायला सुरुवात करा. 3 चेंडू 20 धावा. 9 चेंडूत 20 धावा हवेत. 9 चेंडूत 20 धावा हवेत. खेळायला सुरुवात. फक्त 20 धावा झाल्यात. खेळायला सुरुवात. 9 चेंडू मध्ये 20 धावांची गरज. बुलेट शॉट, रॉकेट शॉट, जेवढे शॉट मारायचे जरा 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 कृपया साईडला व्हा खेळाडूंनी. जर थांबा. आवाजच नाही रे बाबा खेळायला सुरुवात होते. खेळायला सुरुवात होते. 9 चेंडूत 20 धावा हवेत. 9 चेंडू मध्ये 20 धावा हवेत. बुलेट शॉट, रॉकेट शॉट, जेवढे शॉट असतील तेवढे काढायला लागतील बाहेर. 9 चेंडू तिथं आणि त्याची झलक दाखवलेली आहे. धाव संख्या झाली आहे 22. 4 चेंडू मध्ये 22 धावा. 8 बॉल 18. मी बोलतो. वा सुंदर सुंदर क्षेत्ररक्षण. एक धावसंख्या होते 23 धावसंख्या आहे. 7 बॉल 17 धावा. 5 चेंडू 23 धावसंख्या आहे. शेवटचा चेंडू. आणि हा धावसंख्या झाली आहे 23. किती विकेट गेले? शेवटचा षटक 17 धावा. 6 बॉल 6 चेंडू मध्ये 17 धावा. भरपूर विचार करण्यासारखा आहे. 6 चेंडू मध्ये 17 धावा. 4 बाउंड्र्या आणि 1 रन. 6 चेंडू मध्ये 17 धावा. फलंदाजाला उतरलेले आहेत राजन वैद्य. नो बॉल. नो बॉल आहे ना. हा बॉल काउंट झाला ना. काउंट 5 चेंडूत 16 ना. 5 चेंडू मध्ये 16 धावांची गरज.
2 धावा. धावसंख्या होते 2 आहेत ना? हा 2. 26. 4 चेंडूमध्ये 14. 14 पाहिजे. परत 2. 2 नाही, 2 आहेत ना? माझा 3 बॉल 3 चेंडूमध्ये 12. चौकार मारल्याशिवाय पर्याय नाही. 3 चौकारांची गरज. 2-2 धावा करून काही होणार नाही. 3 चेंडू चौकार. 3 चेंडू 12 धावा. तुमचा मुलगा खेळतोय. होय. आउट. बाद. 2 चेंडूमध्ये 12. हरकत नाही, अजून मॅच बाकी आहेत आपल्या. आपण नंतर कव्हर करू. तुम्ही जे हरलेले संघ आहेत त्यांनी काही काळजी करू नका. आपल्याकडे अजून 1-2 मॅच बाकी आहेत, त्यामध्ये आपण कव्हर करू. प्रसन्न देवरुखकर यांचा पुत्र खेळतोय आणि 1 धाव. किती? 1 बॉल मध्ये 1 चेंडू 11. आणि बाद. आणि अशा तऱ्हेने कोण निघलं? हे टाकलं. टायगर जिंकला. टायगर. दैवज्ञ टायगर. दैवज्ञ टायगर या संघाचं अभिनंदन. 11 धावांनी हा संघ जिंकलेला आहे. नंतर होणारा सामना हा यांचा असेल. दैवज्ञ किंग विरुद्ध दैवज्ञ योद्धा. किंग ना, दैवज्ञ किंग किंग वर्सेस योद्धा.